Dear friends, स्पोकन इंग्लिशच्या या व्हिडिओत आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे अप टू नावचा वापर. तर इंग्रजी वाक्यात अप टू नावचा वापर करून वाक्य कशी तयार केली जातात ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स, काही उदाहरणाच्या आधारे. लेट अस सी. अप टू नावचा मराठी अर्थ काय होतो? सध्यापर्यंत, तोवर, सध्यापर्यंत किंवा आतापर्यंत असा अर्थ त्याच्या अप टू नावचा होतो. मीन्स सो फार और अप टू दिस प्रेझेंट मोमेंट. प्रेझेंट मोमेंट असा त्याचा अर्थ होतो. अप टू दिस प्रेझेंट मोमेंट, आजच्या, सध्याच्या, आतापर्यंतच्या असा त्याचा अर्थ घेतला जातो. लेट अस सी एक्झाम्पल्स. फर्स्ट, अप टू नाउ एव्हरीथिंग हॅज बीन फाईन. अप टू नाउ एव्हरीथिंग हॅज बीन फाईन. मग अप टू नाउ हे वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं आणि नंतर मग त्या वाक्याचा अर्थ पुढे जातो. तो कसा? अप टू नाउ एव्हरीथिंग हॅज बीन फाईन. माझ्या अर्थ काय झाला? आतापर्यंत सर्व काही ठीकठाक आहे. आतापर्यंत सर्व काही ठीकठाक आहे असा त्याचा अर्थ झाला. तर वाक्यातला अप टू नाउ आणि मराठीत आतापर्यंत असा त्याचा अर्थ. ओके. सेकंड एक्झाम्पल. अप टू नाउ वी हॅव कम्प्लिटेड 5 पोएम्स. अप टू नाउ वी हॅव कम्प्लिटेड 5 पोएम्स. म्हणजे आतापर्यंत किंवा सध्यापर्यंत अप टू नावचा अर्थ आपण 5 कविता पूर्ण केले आहेत. अप टू नाउ वी हॅव कम्प्लिटेड 5 पोएम्स. अप टू नावचा वापर सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला, ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स यू हॅव टू यूज अप टू नाउ. देन वी हॅव कम्प्लिटेड 5 पोएम्स. म्हणजे सध्यापर्यंत आपण 5 कविता पूर्ण केले आहे असा त्याचा अर्थ झाला. अशा पद्धतीनं अप टू नावचा वापर केला जातो. गॉट इट? सो सबस्क्राईब द चॅनल and see this such kind of video more and more, and share and like the videos. Thanks.